ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भारतीय जनता पार्टीचे मी मनापासून आभार मानतो। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, चंद्रशेखरजी बावनकुळे, आशिषजी शेलार, अमितजी साटम या सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानखुर्दच्या 135 वॉर्डमधून भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून मला संधी दिली, त्याबद्दल पक्षाचे मनापासून आभार मानतो। भारतीय जनता पार्टी असा एकमेव पक्ष आहे की जिथं सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अशा पद्धतीची संधी मिळते। इथं तुम्हाला तिकीट मिळण्यासाठी कुणाच्या कुटुंबातच जन्माला आलं पाहिजे याची आवश्यकता नाही, तर सर्वसामान्य कार्यकर्ता देखील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होऊ शकतो। हेच भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे। निश्चितपणे मानखुर्द सारख्या भागातून मला संधी दिली, त्याबद्दल पक्षाचे आभार मानतो। मानखुर्दची जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देईल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मुंबईचा विकास केलाय, मानखुर्द सारख्या भागामध्ये देखील मेट्रो आणली, त्यामुळे या सगळ्या परिसराचा एक विकास होतोय, चेहरा बदलतोय। या नव्या चेहऱ्याबरोबर मानखुर्दचा विकास देखील होईल, त्यामुळे मी पक्षाच्या वतीनं पक्षाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि या पक्षाच्या वतीनं मानखुर्दचा विकास करण्याची एक नवी संधी या निमित्ताने उपलब्ध आहे। मानखुर्द वासीय, सर्व मानखुर्दचे रहिवासी भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला निश्चितपणे आशीर्वाद देतील। संजय राऊतांनी आज एक असं वक्तव्य केलं की आमचे पक्षप्रमुख रात्री 3:30 वाजेपर्यंत जागे होते। कोणते पक्षप्रमुख रात्री 3:30 वाजेपर्यंत जागे असतात का? खरं तर उद्धवजी ठाकरे रात्री 3:30-4 वाजेपर्यंत जागे होते म्हणजे जनतेवर काही उपकार केलेले नाहीत। जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हा झोपा काढत होतात। आता जेव्हा पक्ष संपत आला, पूर्ण महापालिकेत सत्ता जायची वेळ आली, तेव्हा रात्री 3:30 वाजेपर्यंत जागताय, याचं काही फार कौतुक नाही। महाराष्ट्रातील जनता जेव्हा कोरोना काळामध्ये अस्वस्थ होती, त्यावेळेला तुम्ही झोपा काढत होतात, घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह करत होतात। सर्वसामान्य मुंबईकर वाऱ्यावर असताना तुम्ही घरामध्ये बसवून कोमट पाणी प्या म्हणून फेसबुक लाईव्ह करण्यामध्ये धन्यता मानली, हे मी नाही, स्वतः शरद पवार साहेबांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। त्यामुळं आज तुम्ही 3:30 वाजेपर्यंत जागलात काय, 4 वाजेपर्यंत जागलाय काय, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुमचे 12 वाजणार हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे। तुमच्या दोन्ही भावाच्या युतीचा मुहूर्त देखील 12चाच होता, त्यामुळं येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे आणि उभाटा गटाचे 12 वाजणार हे निश्चित आहे। तेजस्वी अर्ज होते, त्यांची देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे, मात्र त्यांना देखील त्या ठिकाणी नवऱ्याचा त्यांचा फोटो वापरावा नाही वापरा याच्यावरून थोडीशी खरं तर तेजस्विनीताई भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय आणि त्यांना पूर्ण अधिकार आहे कुणाचा फोटो वापरायचा, कुणाचा फोटो वापरायचा नाही, याबद्दल उभाटा गट किंवा संजय राऊत यांनी ज्ञान पाजळायचं काहीही गरज नाही। तेजस्विनीताई भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत, त्यांना निश्चितपणे आपल्या पतीचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे आणि ते वापरतील। तेजस्विनीताई देखील भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर भरघोस मताने जिंकून येतील, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। शिंदे गट म्हणतो आम्ही बंड केलं, कसलं बंड, जाऊन भाजपवाल्यांचं बूट चाटताय असं संजय राऊत। संजय राऊत यांनी बूट चाटण्याची भाषा करू नये। जे संजय राऊत स्वतः राहुल गांधींचे तळवेट चाटतायत, जे स्वतः सोनिया गांधींची गुलामी करतायत, दिल्ली पुढे झुकणारे कोण असतील तर उभाटा गट आणि संजय राऊत तुम्ही आहात। तुम्ही फक्त हिरव्या मतांसाठी काही लोकांचं लांगुल चालन करतायत। उभाटा गट सोनिया गांधींची गुलामी करण्याचं काम करतंय हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे, त्यामुळं कोण बूट चाटतं आणि कोण तळवेट चाटतंय हे महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलंय। विधानसभेच्या निवडणुकीत देखील उभाटा गटाची काय अवस्था झाली, उभाटा गटाला 90 पैकी फक्त 20 जागा जिंकता आल्या। आता देखील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाची अवस्था अशीच होणार आहे, कारण महाराष्ट्रातील जनता जशी देवाभाऊंच्या पाठीशी आहे तसं सर्वसामान्य मुंबईकर हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या पाठीशी आहेत आणि देवाभाऊंना निश्चितपणे आशीर्वाद देतील। इतर काही मतभेद सुरू असताना संजय राऊत थेट बोलतायत की भाजप हे थैलीचं राजकारण करतंय। थैलीचं राजकारण कोण करतंय आणि तिजोरी कोण भरतंय हे महाराष्ट्रानं बघितलंय। कोविडच्या काळामध्ये मराठी माणूस मरत असताना संजय राऊत तुम्ही तिजोरी भरत होता, मातोश्रीच्या तिजोरी कोणी भरल्या, कोविडमध्ये भ्रष्टाचार कोणी केला,
खिचडीमध्ये घोटाळा कोणी केला आणि संजय राऊत पत्राचाळ लुटून तिजोरी कोणी भरले याचा हिशोब द्या. थैल्या भरण्याचा हिशोब महाराष्ट्राला माहित आहे आणि तिजोरी भरणाऱ्यांचा हिशोब देखील महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं पत्राचाळीच्या माध्यमातून घोटाळा केला, मराठी माणसाला लुटलं आणि स्वतःची घरं भरली, आज देखील जेव्हा उमेदवारी द्यायची वेळ येते तेव्हा संजय राऊत तुम्हाला सर्वसामान्य कार्यकर्ता दिसत नाही, तुम्हाला स्वतःचा भाऊ दिसतो. स्वतःच्या भावाला उमेदवारी द्यायची आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं हे उबाटा गटाचं धोरण आहे. आपल्याच कुटुंबामध्ये उमेदवारी, आपल्याच कुटुंबात खासदार, आपल्याच कुटुंबात आमदार, आपल्याच कुटुंबात नगरसेवक, हे उबाटा गट आणि संजय राऊतांचं धोरण आहे. तर भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देते. माझ्यासारख्या सर्वसामान्य शेकडो कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे. तुमच्या महायुतीतले जे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी आहे त्यांनी काल सज्जू मलिक यांना उमेदवारी दिली आहे. सज्जू मलिकाचं बॅकग्राऊंड बघितलं तर गुन्हेगारी पार्श्वभूमी डझनभरपेक्षा जास्त गुन्हे आहेत, तडीपारीचे ऑर्डर झालेले आहेत आणि असे तडीपारीत असलेले बरेच लोक उमेदवार म्हणून येत आहेत. कसं आम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं की नवाब मलिक राष्ट्रवादीचं नेतृत्व करणार असतील तर आमचा राष्ट्रवादीशी मुंबईमध्ये काहीही संबंध नाही, हे आमचे नेते आशिषजी शेलार, अमितजी साटम यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मुंबईमध्ये आमचा आणि राष्ट्रवादीचा काहीही संबंध नाही. अशा पद्धतीनं गुन्हेगारांना उमेदवारी देत असतील तर जनता त्याचा निश्चितपणे निर्णय देईल. जनतेचे आशीर्वाद गुन्हेगारांच्या पाठीशी राहणार नाहीत. जनतेचे आशीर्वाद महायुतीच्या सोबत, भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. कारण त्यांना माहिती आहे की मुंबईचा विकास देवाभाऊच करू शकतात, मुंबईचा विकास एकनाथजी शिंदेच करू शकतात, मुंबईला पुढे घेऊन जाण्याचं काम महायुतीच करू शकते. त्यामुळे एका बाजूला गुन्हेगारांना उमेदवारी दिली जाते तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी जाते आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी, सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीशी जनता निश्चितपणे उभी राहील, त्यांना आशीर्वाद देईल. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.